अजितदादांच्या आकस्मिक निधनामुळे वाणेवाडी मुरुम येथे ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। बारामती तालुक्यातील वाणेवाडी मुरुम येथे महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या आकस्मिक जाण्यामुळे ईद साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली। ईदची नमाज तौसिफ बागवान यांनी पडवली। यावेळी वडगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी नागनाथ पाटील साहेब व करंजे पोलीस स्टेशनचे बारवे साहेब व त्यांचा स्टाफ यांनी मुस्लिम बांधवांना ईदच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या। प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज 11 सोमेश्वर नगर। 27 जानेवारी 2026 रोजी विमान दुर्घटनेत दुर्दैवी निधन झाले। अजितदादा त्यामुळे महाराष्ट्राची खूप मोठी हानी झाली। त्याबरोबरच महाराष्ट्र राज्याच्या अल्पसंख्याक विभागाचं अल्पसंख्याक समाजाचं खूप मोठं नुकसान झालं। आपल्या वाणेवाडी, सोमेश्वर, वागळवाडी, मुरुम, सोमेश्वर पंचक्रोशी या मुस्लिम समाजाच्या विकास कामांना अजितदादांनी नेहमीच डाळता हात दिला, भरघोस निधी दिला व येथून पुढे बी त्यांचं निधी देण्याचा मानस होता। त्याच अनुषंगाने आपण त्यांचं राहिलेलं अपूर्ण स्वप्न मान्य त्यांच्या पत्नी श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याकडे जाऊन आपण आपले जे काही प्रश्न आहेत ते पूर्ण करणार आहोत। वाणेवाडी ग्रामस्थ मंडळ, मुस्लिम जमात वाणेवाडी, सोमेश्वर वागळवाडी व सोमेश्वर पंचक्रोशी यांच्या वतीने सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने लोकांच्या नागरिकांच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। 2 मिनिटं आपण उभं राहून त्यांना शांतता श्रद्धांजली अर्पण करतो। मुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार मुख्यमंत्री आज इथे आपल्यात राहिलेले नाही, तर मुस्लिम जमात वाणेवाडी, सोमेश्वर नगर, वागळवाडी यांनी आम्ही सर्वांनी एक मोठी विचार करून हा सण साध्या पद्धतीने साजरा करू। आपले नेते नाहीत, आपले लाडके नेते आज गेले सोडून, याबद्दल आम्ही साध्या पद्धतीने ईद हा नमाज आम्ही साध्या पद्धतीने साजरी करत आहोत। चांद छुपा है बदली में, चांद तो चुप के गया, चांद वापिस नहीं आएगा, चांद कब आएगा इसका इंतजार तो भाई हम सबको है।